चला उमेश, फायनलसाठी रिव्ह्यू एकच ना? ओके, दोन्ही संघांना विनंती आहे एकच रिव्ह्यू ह्या सामन्यासाठी सुद्धा असेल. आणि पंचांची जर हुज्जत घातली तर पंच आपणाला पेनल्टीच्या रूपात दंडित सुद्धा करू शकतात. पेनल्टीचाच अर्थ दंड होतो, तरी पण जरा अक्षय नुसता अंक लिहितो, अक्षर लिहायला तुला दुसरा कोणता पाठवा. चला ओके, चला आपण वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. नाणेफेक या ठिकाणी प्रेक्षकांच्या माहितीसाठी बेरगडवाडी संघानं जिंकली होती आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. पाहूया कर्णधाराचा निर्णय त्यांचे संघ सहकारी कितपत योग्य ठरवतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करगणी संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय ऋषी सरगर आणि राकेश काळेच्या रूपात दोन सलामीर फलंदाज मैदानामध्ये. वेदांत 11 करगणी विरुद्ध बेरगडवाडी, दोन संघांमध्ये सुरू असलेला हा अंतिम सामना, ग्रँड फिनाले महामुकाबला. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती किरण वळकुंडे, डान्सिंग अंपायर अशोक डिगे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत उमेश माने अर्थात वाघोबा. वाघोबा वाघोबा वाघोबा. चला पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती किरण, ऑन स्ट्राईक फलंदाजीवरती राकेश काळे, नॉन स्ट्राईकला त्याची साथ देतोय तो ऋषी सरगर, ज्यानं आतापर्यंत या सिरीज मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली तो ऋषी सरगर. मुंबईमध्ये वास्तव्यास असणारे दोन्ही खेळाडू करगणी गावचे खेळाडू राकेश काळे आणि ऋषी सरगर आपण पाहतोय सलामीर फलंदाजांच्या रूपात मैदानामध्ये. उमेश ते एक्स्ट्रा प्लेअर बद्दल पंचांशी आत्ताच बोलून घ्या. हो ओके, नंतर वाद नको. चला दोन्ही खेळाडू माफ करा, दोन्ही संघांना विनंती आहे, पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे, पंचांशी हुज्जत घातली तर पंच आपल्याला पेनल्टीच्या रूपात दंड बसवण्याचा अधिकार संपूर्णपणे सामना कमिटीने आपल्याला दिलेला आहे. ओके लेट्स गो स्टार्ट. पहिला चेंडू फटकवला क्षेत्ररक्षक अक्षय भोसले, त्या ठिकाणी चेंडू जातोय वन बाउन्स सी मा रे शे पलीकडे चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या साहाय्याने राकेश काळे याने आपलं स्वतःचं आणि संघाचं सुद्धा धावसंख्येचं खातं उघडलंय. धाव फलकावरती पहिल्या चेंडूनंतर 4 धावा धाव फलकावरती. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका, त्या फटक्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. पुन्हा एकदा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, धावत होता, कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडून फक्त मात्र सुंदर असं फेकी म्हणावे लागेल, परंतु बॅकअप त्या चेंडूला मिळाला नाही आणि 2 धावा 1 धाव नक्कीच चोरटी घेतली या ठिकाणी. राकेश आणि ऋषी यानं डायरेक्ट हिट या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली. मोठमोठे खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला तेज तर्रार चेंडू किरण वळकुंडेला समजू शकला नाही. लीफ केला चेंडू तो राकेश काळे यांनी जाऊन स्थिरावला यष्टीरक्षक उमेश बेरगडच्या हातामध्ये. ओहो क्लीन बोल्ट. पहिल्या षटकामध्ये एक मोठा बळी मिळवण्यात यशस्वी किरण वळकुंडे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक चौकार खाल्ला होता, परंतु त्याच्यानंतरचा जो चौथा चेंडू होता, चेंडून गती फार होती परंतु उंची म्हणावी अशी लाभलेली नाही
आणि त्याच कारणाने क्लीन बोल्ड त्रिफळाचीत होऊन नैराश्याच्या गर्तेत पेव्हलियनकडे परततोय तो कर्णधार राकेश काळे आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये येतोय सातारा गावचा सुपुत्र, सातारचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख क्रिकेट जगतामध्ये, टेनिस क्रिकेट जगतामध्ये आहे, तो मयूर कुंभार, मॅन फ्रॉम सातारा, आयकॉन खेळाडू खेळतोय करगणी संघाकडून, वेदांत 11 करगणी संघाकडून आयकॉन खेळाडू. पहिल्या षटकाच्या शेवट अखेरचे 2 चेंडू अजूनही पहिल्या षटकामधील शिल्लक आहे. धाव फलकावरती धावसंख्या होती ती 6 धावा. मयूर कुंभार आपला पहिला चेंडू या अंतिम सामन्यातील खेळण्यासाठी सज्ज होतोय. सामना करतोय किरण वळकुंडेचा. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याचाच संघ सहकारी वैभव भोसलेच्या हातातून ह्या ठिकाणी कॅच सुटलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण मोठा झेल वैभव, ये आपने क्या किया? मयूर को जीवनदान दिया या मयूर के हाथ में मैच सौंपाया? कुछ देर में पता चलेगा. यहां पर उंच हवेत नक्कीच एक जीवनदान या ठिकाणी मयूरला पहिल्या चेंडू. मला एक बाटली दे. Oh, what a shot that is. अराउंड दी कार्पेट चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे चौकाराच्या साह्यानं. हो हो, यस सर, यस सर, यस सर. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 11. सगळं 1-1 आहे बघा. 1 ओव्हर 11 रन 1 गडी बाद. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कॉमेंट्रीची धुरा या ठिकाणी मी दुसऱ्या षटकासाठी सोपवतोय. घाणंद गावचे आमचे एक नूतन कॉमेंटेटर म्हणून उदयास आलेले वैभव कदम. बघले तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अक्षय, सामना करतील मयूर कुंभार. यावेळेस उत्कृष्ट फटका बघूया तिथे. यावेळी देखील कॅच सोडला गेलाय. आता बघा, कॅच सोडले की मॅच सोडले येणारा काळ सांगेल. बघितलं तर पंच अनोख्या शैलीमध्ये कळवतायत, सोडला रे सोडला. आता बघितलं तर मयूरसाठी जीवनदान दुसरं मिळत आहे. या अगोदर बघितलं तर गोलंदाजाने सोडला होता. आता बघितलं तर तिथे रोहितने चूक केली आहे. आता झेल सोडली की मॅच सोडली येणारा काळच सांगेल, कारण महत्वपूर्ण सामना आहे. या अगोदर सांगितलं होतं की जास्त प्रमाणात जो संघ चुका करेल तो नक्कीच पराभूत होईल, यात काही शंका नाही आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. आणि मयूर सारख्या खेळाडूची जर तुम्ही कॅच सोडली तर मग नक्कीच अवघड ठरणार आहे. यावेळेस उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला उमेश धाव देतील, चेंडू थांबवतील तोपर्यंत मिळते ती एकच धाव. विचार केला तर नक्कीच मयूर कुंभार नशीब बळकट आहे या खेळाडूचं. तब्बल 2 कॅच सोडले गेलेत. बघितलं तर दोन्ही खेळाडू सातारचेच. सातारा विरुद्ध सातारा आपल्याला बघायला मिळतोय. आता विचार केला तर येतोय तो नो चेंडू. प्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू प्री हिट.
कृपया आपल्याकडे संघ रिव्ह्यू आहेत, कृपया पंचांशी वाद घालू नका. चला बघितलं तर आता फलंदाजासाठी सुवर्ण संधी. बघितलं तर या खेळाडूच्या झेल 2 नक्कीच आकाशामध्ये उडाले होते, परंतु सोडले गेलेत, धरणीला दान केले. मोठी चूक म्हणावी लागेल या खेळाडूचं झेल सोडून. उत्कृष्ट फटका बघायला मिळतो आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो, सी मार रेषा पार येतो तो. साहेब प्रेमी चषक चौकार. आणि बघितलं तर ऑन फील्ड अंपायर आपल्याला अशोक डिगे अनोख्या शैलीमध्ये कळवत आहेत. उत्कृष्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यांचं पंचगिरी. डिगे अशोक डिगे, आपण निर्णय कॉमेंटेटरला देताय का तिकडे खरसुंडी सांगायला देत? ठीक आहे ठीक आहे, असू द्या. खरसुंडी यावेळेस उडवलाय, चेंडू पाठवलाय, सीमा रेषा पार येतोय तो. तब्बल 102 मीटरचा लांबलचा कसा षटकार. आता बघा, विचार केला तर नक्कीच अक्षय थोडेसे नाराज असतील. बघितलं तर झेल सोडलाय, आता त्याचा बरोबर फायदा उचलला जातोय संघाकडून. आलीत एका गाडीवरती, परंतु आता मैदानामध्ये एकामेकाविरुद्ध ठाकलेत. खेळामध्ये खेळच पाहिजे. बाहेर जरी आपण मित्र असलो तरी मैदानामध्ये प्रतिस्पर्धी आहोत, प्रतिस्पर्ध्यासारखाच खेळ पाहायला मिळतोय. अगदी सन्मान दिलाय, बरोबर ओळखलं. यावेळेस बघितलं तर नक्कीच एक धाव मिळते. आत्ता जीवनदान मिळालंय, त्याचा फायदा नक्कीच उचलण्याचा प्रयत्न मयूर कुंभार यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. प्रत्येक वेळी जीवनदान मिळणार नाहीये, त्यांना देखील माहिती आहे. आणि एक अथवा 2 बघितलं तर एक मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील बघायला मिळालं. यावेळी देखील डाऊन ग्राउंड मारलाय हा फटका, दूरवरती जाऊन पडतो चेंडू, येतो तो षटकार, 6 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 35. मयूर कुंभार यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रकाशजी अमगर यांच्याकडून 200 प्रत्येक षटकारासाठी. गोलंदाजीसाठी पाहतोय आपण किरण. पहिल्या षटकामध्ये नक्कीच चान्स क्रिएट केला होता. बघितलं तर अक्षय भोसले यांच्या हातून तो झेल सुटला गेला. बघितलं तर आता सुरुवातीला बघितलं आम्ही रोहितला लॉंग ऑनला, तिथे कॅच ड्रॉप केल्यानंतर अगदी त्यांची जागा भरपूर वेळा बदलली गेली आहे. परंतु काय क्रिकेट आहे. बघूया आता स्ट्राईकवर मयूर. हो, पहिला निर्धाव पद्धतीचा, माफ करा, दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांनी मात्र दंडित केलं वाईट बॉलच्या रूपात. एक धावफलकावरती या अवांतर धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचली ती 36 धावा. गोलंदाजी मार्कवरती बेळगडवाडी संघाच्या आशेचा किरण वळकुंडे. आणि या ठिकाणी पंचांनी मात्र नक्कीच बोट वर केलं, पण तेवढीच दाद द्यावी लागेल आपल्याला मयूर कुंभार याची सुद्धा. कारण तू चेंडूनं हलकीशी बॅटची कडा लागून चेंडू स्थिरावला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, परंतु त्यांनी पंचांनी बाद देण्याच्या अगोदरच पिच मला वाटतं सोडलं होतं. जीवनदानाचा मनामत इतका फायदा या ठिकाणी उचलू शकले नाही. 2 साधे आणि सोपे झेल मयूर कुंभारची सुटले होते. त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी प्रकाश डेमगर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक सुद्धा होतं. परंतु एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, किरण वळकुंडे यांच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने मात्र बॅटची कडा घेतली आणि सचिन पडळकर SP याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला.
फलंदाजी मार्कवरती अर्जुन. पहिलाच चेंडू स्विच हिट करण्याचा अयशस्वी प्रयत्न पवन उर्फ अर्जुन मंडले याचा. मयूरच्या बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी बढती मिळाली ती अर्जुन याला. आपण पाहतोय स्विच हिट आणि रिव्हर्स स्विपची उत्कृष्ट असे फटके मारण्यात माहीर असा हा खेळाडू अर्जुन फलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आपण अर्जुन सामना करतोय किरण वळकुंडीचा, याचंही भान नक्कीच आपल्याला असलं पाहिजे. ओहो, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. पाहूया पंचांचा इशारा काय आहे. लेग बायच. यस. या अमांतर धावेबरोबर धावसंख्येत हळूहळू वाढ होते. धावसंख्या होते ती 37. 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा साहेब प्रेमी चषक 2025 मध्ये मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. 30-32 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे स्टेडियम. सुंदर असे पंच. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू तडकवलाय अक्षय भोसले. सुंदर अशी फेकी. 2 पंच आपण पाहतोय लेग अंपायरच्या रूपात. अशोक झिड्डिगे, मॅन फ्रॉम घानंद, ज्यांना जवळजवळ आपण ऑनलाईन पाहिलं तर 238 हा त्यांचा सामना. आणि मुख्य पंचांच्या रूपात आपण पाहतोय उमेश माने, मॅन फ्रॉम कुकुडवाड, ज्यांचे 2 हात वर आहेत. त्यांना सुद्धा जवळजवळ 350 मॅचेसमध्ये पंचगिरी करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव. एवढ्या कालव्यात सुद्धा कुत्र स्टेजच्या समोर आलं ना. झोपलो तर राव, आत्ता उठले. चला, 3 षटक संपल्याचा पंचांचा इशारा. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 40 धावा. 40 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. पाहूया बेरगडवाडी संघाकडून तिसरं षटक कर्णधार कोणाकडे सोपवतायत. अक्षय भोसलेंकडे मला वाटतं हे षटक असावं, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे एक मोठा फलंदाज मैदानावरती आहे तो ऋषी सरगर, ज्यांना आतापर्यंत एक उत्तुंग असा षटकार, एक चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक 11 धावांवरती फलंदाजी करतोय ऋषी सरगर. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती अक्षय भोसले, मॅन फ्रॉम सातारा बोरगाव. ब्लॉक होल पद्धतीचा सुंदर असा चेंडू. 1 धावा आरामात नक्कीच पूर्ण होणार. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का. ऋषीचा प्रयत्न होता, परंतु पवन याने मात्र स्पष्ट नकार दिला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 41. 41 रन्स ऑन दी बोर्ड. अक्षय भोसले सुंदर अशी गोलंदाजी आपण सेमीफायनल मध्ये पाहिली होती. खरसुंडी संघाकडून संघाविरुद्ध एक खेळाडूने केली होती. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पटकवला आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत. संघ सहकार्याकडून सुद्धा टाळ्यांची दाद नक्कीच त्यांच्या फिल्डिंगवरती मिळते. युवराज तो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पटकवला. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र कोणतीही चूक होणार नाहीये. हा, कोणाला चला, नवीन फलंदाज सत्यवान तांबे का तांबवे.
सत्यवान सामना करेल वैभवचा, अक्षयचा. ओहो, वॉट स्पीड, 143च्या स्पीडने टाकलेला हा चेंडू. चेंडू क्षेत्र यष्टी रक्षकाकडे आल्यानंतर तो सुद्धा 2 फूट मागे सरला. इतका वेगवान पद्धतीचा चेंडू. अक्षय भोसले सुंदर असे गोलंदाजीचं प्रदर्शन घडवतोय. नवोदित गोलंदाजांना हो, यावेळेस मात्र कट केला चेंडू. डायरेक्ट हिटचा यशस्वी प्रयत्न. मला वाटते थ्रोच्या रूपात 1 धाव मिळते का? 2 धावा या ठिकाणी. सत्यवान ओहो, चेंडूने बॅटची कडा घेतली आणि 1 बाउन्स. ओहो हो हो हो, कंट्रोल. षटक संपल्याचा अनोख्या अंदाज यहाँ पर उमेश माने जी का. आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर करगणी संघाची धावसंख्या होती ती 45. सलग 2 षटकामध्ये 5 धावा या ठिकाणी मिळाले. तर त्या करगणी संघाला धावसंख्येवरती मयूर कुंभार आउट झाल्यानंतर मात्र नक्कीच ब्रेक लागलाय. याच्यानंतर गोलंदाज पाहूया कोण आहे. उमेश बेरगळ की सचिन पडळकर, नयन पवार, रोहित गावडे, कोणाच्या खांद्यावरती धुरा सोपवत आहेत कर्णधार गोलंदाजाची. शेवटची हाणामारीची 2 षटकं, अर्थातच 12 चेंडू शिल्लक. मयूर कुंभार आयकॉन खेळाडू, कर्णधार राकेश काळे दोन्ही फलंदाजांना कानमंत्र देत आहेत. पाहूया सचिनला कानमंत्र मिळालाय, सत्यवानला मिळालाय, ऋषीला मिळालाय. कोणाचा कानमंत्र होतोय सक्सेस, कोणाचा होतोय अनसक्सेस. चला मयूर आणि राकेश थोडासा पाय उचलून. धन्यवाद. सचिन पडळकर गोलंदाजी मार्कवरती. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 5वं षटक. सचिन पडळकर फलंदाजी मार्गावरती. ऋषी सचिन पडळकर पहिला निर्धाव पद्धतीचा चेंडू. हो, ये इसको क्या कहेंगे हम? अंपायर थोड़ा बता दीजिए क्या कहेंगे हम? नो बॉल. ये उसको पता ही नहीं. उसको पता है या इसको पता है? यस, नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फलंदाजी मार्कवरती ऋषी सरगार. पुन्हा शॉटॉन पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, पाहूया. झेल घेतलेला आहे परंतु फ्री हिट होता. नक्कीच एक महाग चूक या ठिकाणी सचिन हे केली होती, कारण तू फ्री हिट नसते तर एक मोठा मासा नक्कीच सचिनच्या गळाला लागला असता. डॉल्फिन. पुन्हा शॉटॉन पद्धतीचा चेंडू तडकवला. युवराज त्या ठिकाणी धावतोय. 1 धावा आरामात पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? झालेला आहे आणि यशस्वी प्रयत्न. या 2 धावेबरोबर संघाच्या सत्यवान या ठिकाणी चेंडू तडकवलाय. आई 3 झेल आतापर्यंत बेरगाववाडी संघाकडून आपल्याला सुटलेले दिसत आहेत. आणि या एका धावेबरोबर करगणी संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक धावफलकावरती आहे त्या 50 धावा. फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्टार बॅटर ऋषी सरगार.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. हाणून घेतलं होतं थोडक्यात, परंतु सचिन ह्या ठिकाणी रिॲक्शन थोडं सचिनच्या तोंडाकडे थोडासा कॅमेरा जर फोकस केला विष्णू याने तर आपल्याला दिसून येईल. एक्सप्रेशन, लुक ॲट दिस. यस 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 यस. घरनिकी संघाचे जे रिटायर झालेले सर्व खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाचा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. यासिन भाई आणि त्यांचे सहकारी आपलं या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की बिरगडवाडी संघ आपल्याला जाण असावी की आपण हा अंतिम सामना ग्रँड फिनाले खेळतोय. काय नाव, सागर दबडे. स्लोवर पद्धतीचा चेंडू, सचिन सुंदर असं षटक सचिन करवी टाकलं गेलं. या षटकात महत्वपूर्ण असा एक बळी सुद्धा मिळवला आणि 4च धावा खर्च केल्या या ठिकाणी सचिन पडळकर. देर आहे दुरुस्ती आहे. ज्या खेळाडूसाठी सामना थांबला होता त्याच खेळाडूनं पाठीमागून येऊन क्या जलवा दिखाया. माफ करा, 5 सलग 3 षटकामध्ये, अर्थातच तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या षटकामध्ये 5 आणि 5 धावा आल्या. 5 त्रिक 15 आणि पहिल्या चला शेवटचं षटक उमेश बेरगड. ओहो, काय चेंडू टाकलाय, समजू शकला नाही सत्यवान तांबे या ठिकाणी. निर्धाव पद्धतीचा चेंडू, अखेरचे हाणामारीचे शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंग मधील. धाव फलकावरती 50 धावा करगणी संघाच्या. सुंदर अशी गोलंदाजी, स्वतः कर्णधार उमेश बेरगडच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा जितका जोर लावतायत सत्यवानला वाटतंय की तितक्याच जोरानं चेंडू माझ्याकडे येईल, परंतु चला 2 निर्धाव पद्धतीचे चेंडू खेळू शकला नाही सत्यवान तांबे. तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार. और डबल शॉट, एक धाव आरामात पूर्ण. रोहित गावडे, सुंदर असं क्षेत्ररक्षण, तितकीच सुंदर अशी फेकी. यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सागर दबडे. बरेच दिवस झालं आपण क्रिकेट खेळताना या खेळाडूला पाहतोय. शांत आणि संयमी असा हा खेळाडू. काही काळ या खेळाडूने कुस्तीचे सुद्धा धडे घेतले. तो सागर दबडे यावेळेस फलंदाजी मार्गावरती. ओहो, टाइमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. गोईंग, रोहित आता चेंडू गोईंग ऑन, षटकार. आपण पाहिलं पाठीमागच्या महिन्यामध्ये बाळेवाडी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूला सन्मानित करण्यात आलं तो सागर दबडे फलंदाजी मार्गवरती, ज्याच्या पाठमधून आपण नुकताच एक रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय मोठा षटकार आला. तोच सागर दबडे पुन्हा एकदा सामना करतोय उमेश बेरगडे याचा. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र अक्षय चूक करणार नाही, जी चूक त्याला मयूर कुंभार फलंदाजीसाठी असताना झाली होती. आणि पाहूया शेवटचा अखेरचा चेंडू सामना करण्यासाठी येतोय लेफ्ट हँडेड फलंदाज राहुल आतमध्ये येतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी थोडी राहुलच्या बॅटिंगची टान्स बघा. राहुलचे बॅट पकडण्याची जी अनोखी शैली आहे, बॅट पकडण्याची त्याची शैली अनोखी आहे. आपण जशी बॅट पकडतो आपला उजवा हात खाली असतो, तसा राहुलचा डावा हात खाली असतो. नाही तसा डावी म्हणजे त्याचा उजवा हात. तो जरी लेफ्टी फलंदाज असला बरं कसा पण असो, पण तो बघा अनोखी आहे शैली. पण त्याच्या बॅटचे जे स्पीड आहे ते वावण्याजोग आहे. मोठमोठे फटके मारण्यात हा सुद्धा माहिर असा खेळाडू. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये याने सुद्धा सुंदर अशी फलंदाजी केली होती. यावेळेस मात्र या इनिंग मधील एकच अखेरचा चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळते.
पाहूया. स्विच हिट करण्यात सुद्धा माहीर असा हा खेळाडू. मोठमोठे फटके. ओहो, चेंडू हवेत आहे. नक्कीच हा षटकार नसणार. झेल होतोय का नाही. एक धाव आरामात पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालेला आहे, तीही आरामात पूर्ण. हा यस, चेंडू डेट असावा मला वाटते. चला, 2 धावांवरती समाधान मानावं लागतं. या 2 धावांसोबत धाव फलकावरती लागतायत त्या 59 धावा. 59 रन्स ऑन द बोर्ड. बॉल लागेल, लक्ष द्या. जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकं आणि 60 धावांची गरज, म्हणजेच 10च्या सरासरीनं धावा कराव्या लागणार आहेत बेरगडवाडी संघाला. रुपये 51,000 रोख आणि सर्वात मोठी चमचमाती ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी. आणि करगणी संघाला रोखायच्या आहेत 59 धावा. रुपये 51,000 आणि एक चमचमाती ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी. पाहूया. बॉल द्या, नवीन बॉल दे त्यांना. एकोणसाठ. योगेशजी वागेरे जांभूळनी. हा, दिलाय पंच अक्षय. बॉल टाका. यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. चला, दिवसाच्या सूर्याच्या साक्षीनं या ठिकाणी आपल्याला बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पार पाडायचा आहे. बक्षीस वितरण सोहळा आपल्याला या ठिकाणी सूर्याच्या साक्षीनं पार पाडायचा आहे. मग सामना कसा संपवायचा, किती जलद गतीने संपवायचा, हे दोन्ही संघांनी आणि पंचांनी सुद्धा डेंगत घ्यायचं आहे. अशोक डिगे, थोडस लाईन अप मारून घ्या. आपल्या संघ सहकार्यांना खेळण्यासाठी फायनलमध्ये पाहण्यासाठी काही सोने चांदीचे व्यापारी सुद्धा या ठिकाणी या घरनिकी आणि बेरगडवाडीच्या मध्ये असणाऱ्या ह्या प्रांगणामध्ये उपस्थित आहेत. त्या सर्व गलाई बांधवांचं सुद्धा साध्य फाउंडेशन आयोजित साहेब प्रेमी चषक 2025 मध्ये मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे. पंचांनी आतच थांबायचं आहे, जागा सोडायची नाही, अदरवाईज भत्ता नाही मिळेगा. पाणी अजिबात प्यायचं नाहीये. हा, सामना झाल्यानंतर मी स्वतःहून आत पोहोच करेन. डिगेला पाणी दाखवा. चला, काही वेळातच काही मिनिटांमध्येच आपल्याला या ठिकाणी साहेब प्रेमी चषक 2025चा विजेता मिळणार आहे. जिंकण्यासाठी बेरगडवाडी संघाला चला, काही मिनिटांमध्ये काही वेळामध्येच आपल्याला या ठिकाणी साहेब प्रेमी चषक 2025चा विजेता मिळणार आहे. कोण होईल 51,000 रुपयांचं पारितोषिकचा मानकरी? कोणाच्या गावात जाणार चमचमाती अशी ट्रॉफी? आणि साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा
आमच्या मार्गदर्शिका विद्याताई मोठे यांचंही या ठिकाणी काही वेळातच मंचावरती या मैदानावरती आगमन होतंय. नक्कीच आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करणार आहोत. समाजकारण करत असताना राजकारणामध्ये सुद्धा एंट्री करताना विद्याताई आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. चला गोलंदाजी मार्कवरती राकेश काळे सामना करतोय. कर्णधार विरुद्ध कर्णधार. कोणाला येणार धार? फलंदाजीला आली धार. कर्णधारानं ठोकार ती पटलं. हो लागलं का बघा त्यांना. हो मैदानाच्या बाहेर झेल घेतला तर कोणत्याही प्रकारचं बक्षीस अद्यापपर्यंत या ठिकाणी आलेलं नाही. त्याच्यामुळे शांततेत धरा चेंडू. सलग दुसऱ्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती खणखणात षटकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण आणि थोडीशी मिसफिल्ड. या ठिकाणी चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी. उमेशचा संघ जितका खुश तितकाच एन्काउंटर संघ सुद्धा खुश. त्यांना सपोर्ट करताना दिसतो या ठिकाणी. दीपक शेठ ठोंबरे यांच्याकडून 100 रुपये ऑनलाईन उमेश आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. थेट जयपूरवरून पैसे आलेत बघा उमेशच्या फलंदाजीसाठी. कॉमेंट्रीकडे काय कोणती आणते. हो 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 गोईंग गॉन. पहिल्या चेंडूवरती खणखणाती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार. त्या सुद्धा फटक्याचं रूपांतर षटकारामध्ये. संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावांवरती. क्या बात है, क्या जलवा दिखा रहे खुद के मैदान में उमेश बेरगळ. हल्ला यहां पर चढ़ाया है ऑपोजिट डीप के कप्तान राकेश काळे पर. आणि माझ्या कॉमेंट्रीसाठी सुद्धा सुमित पवार अर्थातच आमचे मित्र बापूराव यांनी सुद्धा ऑनलाईन 200 रुपये मारलेले आहेत. धन्यवाद सुमितजी पवार. नक्कीच येणार. मारलेत मोबाईल खवडलाय माझा. चला आपण मनोरंजन करत असताना थोडंसं मॅच वर सुद्धा वळूया. थोडी सुंदर अशी फलंदाजीचं दर्शन घडवतोय. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतोय उमेश बेरगळ. हो सन्मान दिला या ठिकाणी. सुंदर चेंडूला सुंदर अशा पद्धतीने टोलवला. 1 धाव जलद गतीने पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पहिल्या दिवसांपासून दिसून येतोय. उमेश बेरगळ आणि किरण वळकुंडे. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचती 17 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती कर्णधार राकेश काळे. हो वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहिलं. सेमी फायनल मध्ये आपण राकेशची गोलंदाजी पाहिली. विरोधी संघाचा जो आयकॉन खेळाडू होता ज्याने सीझन गाजवलाय तो सौरभ पुसडे याला सुद्धा क्लीन बोल्ड केलं होतं. 2 बडी महत्वपूर्ण राकेश काळे याने सेमीफायनलमध्ये मिळवत होते. यावेळेस मात्र थोडंसं महागडं षटक टाकताना दिसतोय. 2 षटकाराने 1 चौकार नक्कीच या षटकामध्ये लगावलाय. आणि सफल होऊन खेळण्याचा स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू. पंच षटक संपल्याचा या ठिकाणी इशारा करतायत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर पंच उमेश माने यांचा षटक संपल्याचा इशारा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनबाद 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. नो एनीवन लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. चला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सातारचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे. आयकॉन खेळाडू मयूर कुंभार यावेळेस गोलंदाजी करेल. उमेश बेरगळ याला या सुद्धा गोलंदाजाला आपण पाहिलं सेमीफायनल मध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती मयूर याने. यावेळेस मात्र गोलंदाजी करतोय उमेशला.
स्लो रन पद्धतीचा चेंडू, चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही असता तरी फरक पडला नसता. उमेशच्या बॅटमधून निघालेला या अंतिम सामन्यातील या इनिंग मधील अखणखणीत आणि झणझणीत असा तिसरा षटकार. योगेशजी वागिरे जांभुणी, आय थिंक LIC एजंट, यस LIC एजंट यांच्याकडून उमेशला माझ्याकडे रोख 200 रुपये जमा झालेत. सामना संपल्यानंतर उमेश आठवणीत राहिलं तर घेऊन जावा, माझ्याकडे आहेतच. चला पुन्हा एकदा फलंदाजी मार्क. मामा जरा फास्ट या. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी एक अनोख्या शैलीत खेळलेला फटका, एक धाव, चेंडू धावतोय, चेंडूच्या माध्यमात 2 क्षेत्ररक्षक धावतायत, 2 धावा आरामात पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, मला वाटतंय यशस्वी प्रयत्न. मगाशीच म्हणलं होतं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही खेळाडूंमध्ये सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दिसून येते. 3 धावा पूर्ण, 3 धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड. हो हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण तो तितकाच अनुभवी असा गोलंदाज सातारचा हार्दिक पांड्या, मयूर कुंभार. अतिशय उद्योन्मुख असा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू मयूर कुंभार. आपण सर्वांकडून मयूरला पुढील वर्षी मयूर आपली निवड नक्की. आणि पंचांनी मात्र दंडित केलंय वाईड चेंडू. आय थिंक रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे मयूर कुंभार यांनी. आता बघायचं कुणी, संदीप जाधव, आपल्याला विनंती आहे, आपण संदीप आहे का गेला? असलम काजी, आपल्याला विनंती आहे, आपण हा रिव्ह्यू घेतलाय तो चेक करा व्हाईट बॉलचा. चला थर्ड अंपायर असलम काजी या ठिकाणी बॉल चेक करतायत. थोडा वेळ लागला तर चालेल, परंतु अंतिम सामना आहे. तिथं कोणी क्षेत्ररक्षक वगैरे असेल दुसऱ्या टीमचा तर त्यांनी कृपया साईडला या. आणि दोन्ही संघांना विनंती आहे, जर एखादा रेफर आपण केलेला चेंडू जर तिथं प्रिव्ह्यू मध्ये नाही दिसला तर पंचांचा निर्णय हा कंटिन्यू होईल. जर चुकून नाही दिसला एखादा रिव्ह्यू वगैरे काही प्रॉब्लेम आला, लाईट गेली, लाईव्ह बंद असेल तर तो पंचांचा निर्णय कंटिन्यू असेल. काय झालंय? फेअर डिलिव्हरी. ओके, रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. मयूर कुंभार, जितक्या कॉन्फिडन्स होता आपल्याला रिव्ह्यू घेण्यामध्ये, यशस्वी रिव्ह्यू. आपल्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्याचा चान्स नक्कीच मिळेल. जोपर्यंत रिव्ह्यू वाया जात नाही तोपर्यंत रिव्ह्यू घ्यायचे आहेत, सुट्टी द्यायची नाही. अक्षयच्या भाषेत सुट्टी द्यायची नाही. चला आपण वेळ सुरू असलेल्या सामन्याबरोबर या निर्धाव चेंडू बरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. फलंदाजी मार्कवरती किरण वडकुंडे, सामना करतोय मयूरचा. स्लो राऊंड पद्धतीचा चेंडू तडकवला, राहुल, सुंदर असं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी राहुल करून. लेग साईडला फ्लिक केलेला हा चेंडू होता. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. राकेश काळे सुद्धा त्या ठिकाणी बॅकअपला आले होते, परंतु राकेशला मात्र त्रास दिला नाही राहुल याने. आणि पुन्हा एकदा उमेश बेरगड ऑन स्ट्राईक, फलंदाजी मार्कवरती. आपल्या खेळीत वैयक्तिक 3 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं 26 धावांवरती फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू करतोय हवाई सफर, गोईंग ऑन षटकार. षटकाराच्या साह्यानं षटक संपल्याचा पंचांचा इशारा. आणि ह्या षटकाच्या समाप्तीनंतर, अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर बेरगळवाडी संघाची धावसंख्या डबल डिजिट 3 33 धावा. थोडंसं महागडे षटक या ठिकाणी मयूर कुंभारकडून 16 धावांचं षटक. चला जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू आणि किती 60 म्हणजे 33 गेले ना, 37 सॉरी 27, 24 चेंडू 27 धावांची गरज.
क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. जोपर्यंत विजयावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत कुणी सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. परंतु या ठिकाणी मात्र बेरगळवाडी संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय. 2 सलामीर फलंदाज उमेश बेरगळ आणि किरण वडकुंडे फलंदाजी मार्कवरती पिचवरती दिसत आहेत. अजूनही त्यांचा आयकॉन खेळाडू अक्षय भोसले वॉर्मअप करताना अक्षय भोसले दिसतोय. ओहो, किरणला सुद्धा इशारा आला या ठिकाणी उमेश बेरगळचा. पहिल्याच चेंडूवरती राकेशच्या खणखणीत षटकार लगावला. एकोणचाळीस जिंकण्यासाठी 23 चेंडू 21 धावांची गरज. हा हे षटक ठरवेल की बेरगळवाडी संघ किती षटकामध्ये हा सामना जिंकणार की राकेश काळे कमबॅक करणार. ओहो, कमबॅक 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 क्लीन बोल्ड. आणि यावेळेस मात्र फलंदाजी मार्कवरती येतोय सातारचा मोठा राखीस अक्षय भोसले. एक षटकाराच्या साह्यानं वैयक्तिक 7 धावा करून मैदानाच्या पेविलियनच्या दिशेने परतोय किरण वडकुंडे. त्याची जागा घेण्यासाठी सातार जावचा उद्यानमुख खेळाडू आयकॉन चला अक्षय भोसले आपल्याला या ठिकाणी आज नवीन उपाधी मिळाले. दरम्यान साध्य फाउंडेशन आयोजित साहेब प्रेमी चषक 2025 महामुकाबला ग्रँड फिनाले अंतिम सामना पाहण्यासाठी या ठिकाणी साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका विद्याताई सचिनजी मोटे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. मॅडम, साहेब प्रेमी चषक 2025 मध्ये आपलं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम मॅम. बेरगळवाडी विरुद्ध करगणी या 2 संघांमध्ये सुरू असलेला हा महाअंतिम मुकाबला ग्रँड फिनाले अंतिम सामना जिंकण्यासाठी बेरगळवाडी संघाला निर्धारित 6 षटकामध्ये करगणी संघानं 60 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या 60 धावांचा पाठलाग करताना त्या 60 धावांचा पाठलाग करताना बेरगळवाडी संघानं चेंडू तडकवलाय फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द गॅप सीमा रेषे पलीकडे चौकार. या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही एकोणीस चेंडू आणि 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण उमेश बोरगळ बेरगळवाडी संघाचा कर्णधार. पुन्हा एकदा अराउंड दी कार्पेट चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 1 धावा आरामात पूर्ण. 1 धावे बरोबर धावसंख्येवर धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा. षटक संपल्याचा सुद्धा पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बेरगळवाडी संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 45 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऑन स्ट्राईक फलंदाजी करतोय तो बेरगळवाडी संघाचा कर्णधार उमेश बेरगळ. त्याला साथ देतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बेरगळवाडी संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला आज आमंत्रित केलं होतं बेरगळवाडी संघाने तो सातारा गावचा पोलार्ड म्हणूया आपण त्याला अक्षय भोसले. गोलंदाजी मार्कवरती सागर दबडे. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिसफील्ड. चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. मिळताय 4 धावा. 4 धावा बरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 48.
माफ करा, 49 रन्स ऑन द बोर्ड. सागर धबडेवरती हल्ला चढवतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, त्या फटक्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. पुन्हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, सन्मान दिला. एक धाव नक्कीच पूर्ण करणार. अक्षयला दुसऱ्या धावेसाठी कॉल करतात उमेश, परंतु पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये सुंदर असं दिसून आलं. एका धावेबरोबर संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक सुद्धा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावाची गरज. फलंदाजी मार्कवरती अक्षय भोसले, पोलार्ड. पुन्हा एकदा चेंडू उडवला आहे. क्षेत्ररक्षक ऋषी सरगरच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला आणि बिरगडवाडी संघाला बसलेला हा अक्षयच्या रूपात दुसरा झटका. पाहूया अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण मैदानामध्ये येतोय. चला, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. नयन आपण्यासाठी पर्वणी आहे. सलग 2 षटकार मारून जर हा सामना जिंकला तर सन्माननीय सागरजी बेरगळ यांच्याकडून आपणाला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बक्षिसांची भरपूर अशी लयलूट या ठिकाणी होताना दिसते बेरगडवाडीच्या या प्रांगणामध्ये. घरनेकी गावचा उद्योन्मुख खेळाडू नयन पवार ज्यांनी या संपूर्ण सिरीजमध्ये सुंदर अशा फलंदाजीचं दर्शन घडवले, तो नयन पवार यावेळेस आपल्याला दिसतोय फलंदाजी मार्कवरती. उमेश बेरगड आपल्या वैयक्तिक 48 धावांवरती फलंदाजी करतोय. पव्या जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. नयन पवार उमेशला स्ट्राईक देत आहेत की स्वतः षटकार आणि चौकार मारून संघाला विजयी घोषित करतात. उमेश बेरगड नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. बेरगडवाडी संघाचा कर्णधार ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहते. या छोट्याशा गावामध्ये लहान लहान मुलांना आपल्या संघ सहकार्यांना सोबत घेऊन या स्पर्धेतील हा आजचा 5वा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसाची अंतिम मॅच बेरगड शॉर्ट वन पद्धतीचा वेगवान पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. हा अंतिम सामना बेरगडवाडी विरुद्ध करगणी खेळायला जातोय. आणि नवीन आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी याच्या पूर्वीचा जो तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा सामना खेळला गेला होता, तो तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लेंगरे संघानं पटकवलंय आणि या स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं ते एन्काउंटर स्पोर्ट्स खरसुंडी या संघानं. आणि आय थिंक षटक संपल्याचा सुद्धा या ठिकाणी पंचांनी इशारा केला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 51 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत एखाद्या संघावर विजयाचा शिक्का पडत नाही तोपर्यंत आपण याला सांगू शकत नाही की हा सामना संपेल. चला, टीम मीटिंग नको आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. आम्हाला जरूर माहिती आहे हा अंतिम सामना आहे, परंतु प्रमुख पाहुण्यांना सुद्धा थोडीशी घाई आहे. आपण कोणतीही टीम मीटिंग घेऊ नका. सातारा संघाचा खेळाडू आयकॉन खेळाडू जो करगणी संघाकडून खेळतोय, सातारचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो मयूर कुंभार गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय. घरनिकी गावचा खेळाडू नयन पवार. शॉर्टवन पद्धतीचा चेंडू तटकवलाय. चेंडू जातोय 1 बाउंस सी मा रे शे पलीकडे चौकार. चला, जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 5 धावांची गरज. ऑफसाईडचे संपूर्ण खेळाडू आपण पाहिलं तर 38 सर्कलमध्ये होते आणि शॉर्ट वन पद्धतीचा चेंडू टाकला ऑफसाईडच्या बाहेर. त्याचा खरपूस असा समाचार घेतला नयन पवार याने. पहिल्या चेंडूवरती तडका लगावला आणि संघाला विजयाच्या जवळ पोहोचवतोय तो नयन पवार. जिंकण्यासाठी अजूनही साहेबांच्या वतीनं षटकार मारून या चेंडूवर जर षटकार मारला तर साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओहो एक मोठा हिट करण्याचा आहे यशस्वी प्रयत्न. षटकार मारून जर विजयी संपादित केला तर नयन पवार याला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल साहेबांकडून. चला चला, दोन्ही फलंदाजासाठी पर्वणी आहे.
जर षटकार मारून हा सामना संपवला तर साहेबांकडून हो टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. बेरगडवाडी संघानं साहेब प्रेमी चषक 2025 या चषकावरती आपलं नाव कोरलं आणि 51,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावर केलं. चला सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडूंना विनंती आहे, या ठिकाणी लगेचच आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतोय. तत्पूर्वी आमचे मित्र प्रशांतजी मेटकरी यांचा या ठिकाणी वाढदिवस मॅडमच्या उपस्थितीत संपन्न होतोय. प्रशांतजी आपण या ठिकाणी उपस्थित राहा. चला विष्णू, चला सर्व खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघांना, करगणी संघ राकेशजी प्लीज आपल्या सर्व संघ सहकार्याने घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहा. बेरगडवाडी संघ आपण विजयोत्सव नक्कीच साजरा करत आहात, तरी पण आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, लेंगरे संघ आपल्याला सुद्धा विनंती आहे, मान्यवरांना या ठिकाणी घाई असल्यामुळं आपण जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. सर्व खेळाडूंना विनंती आहे, मंचाच्या समोर उपस्थित राहा. 2च मिनिटात आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडतोय. तत्पूर्वी आपण या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेट करूया, म्हणजे आपला वेळ वाचेल. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रशांत, हॅपी बर्थडे टू यू. चला मी या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी माईक हातात देतोय. वैभव कदम, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. बघितलं तर साहेब प्रेमी चषक 2025 आपण लाईव्ह थरार पाहिला. सुरुवातीपासून बघितलं तर चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळालं. तसंच आपले प्रमुख पाहुणे ताई देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील पुनश्च एकदा हार्दिक